जय जिजाऊ. नमस्कार मित्र. काल परवा माजलगावमध्ये आपल्या काही मराठा मित्रांनी एक हॉटेलचं उद्घाटन ठेवलं होतं आणि त्या हॉटेलचं नाव होतं जय वीरू. आणि त्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना आमंत्रित केलं होतं. पण कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ या म्हणीप्रमाणे आपल्या एका मराठा पत्रकाराचंच पोट दुखलं आणि त्यानं आपल्या जगमित्र या वर्तमानपत्रात बातमी लावली की हॉटेल उद्घाटन की राजकीय तमाशा. लाज वाटते मला अशा पत्रकारांची. स्वतः जातीनं मराठा असणारा पत्रकार आणि मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी येतात त्याला राजकीय तमाशा म्हणतो. अरे, ज्या माणसाला कुठलाही राजकीय लवलेश नाही, या पत्रकारानं कधी एखाद्या शेतकऱ्याची बातमी लावली की नाही काही पता नाही. पण यानं जी बातमी लावली त्या बातमीखालच्या जर कमेंट वाचल्या तर 99.99% लोकांनी याला शिव्या घातल्या. एकही कमेंट चांगली आलेली नाही. आणि हा म्हणतो जगमित्र. अरे, तुला एकही मित्र उरला नाही. त्याऐवजी जर हिंगोलीमध्ये जी पोलीस शिपाई भरती झाली आणि त्या पोलीस शिपाई भरतीमध्ये 19 पैकी 12 जागी कुणबी मराठाची निवड झाली, मनोज जरांगे पाटलाचे यश दाखवायला त्याचे डोळे अंधारलेले होते, डोळे अंधकाराने भरले होते. ही बातमी त्याला दाखवता आली नाही. तेव्हा अशा या चाटू पत्रकारितेला काय म्हणावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही भाऊबंदकीच आड येत होती. मुस्लिम मावळे होते, दलित मावळे होते, 18 पगड जातीचे मावळे होते, पण आपलेच मराठे आपल्या विरोधात लढत होते. त्याप्रमाणे हा पत्रकार सोळंकी पाटील नावाचा जगमित्र नावाच्या वर्तमानपत्राचा जरांगे पाटलाच्या उद्घाटनाला राजकीय तमाशा म्हणतोय. तेव्हा खरंच किती काय म्हणावं या पत्रकाराला. अरे, जसं सोन्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला तप्त जाळामध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये जाळावं लागतं, त्याचा कस घ्यावा लागतो, जी परीक्षा घ्यावी लागते, ती परीक्षा फक्त सोन्याचीच घेतली जाते, लोखंडाची नाही. तेव्हा मनोज जरांगे पाटील हे 52 कशी सोनं आहे, 24 कॅरेट सोनं आहे. त्याची तुम्ही कितीही परीक्षा घ्याल तितकं ते सोनं उजाळेल. तुमच्यासारख्या लोखंडाला काय कळणार त्याची परीक्षा. तेव्हा अशा पत्रकाराला वेळीच आणि जागीच ठेचला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे.